नमस्ते मित्रांनो, आत्ता नुकताच तुम्ही एक पेपरला बातमी वाचली असेल आणि सगळ्या चॅनलवर वाचलं असेल की यूपीच्या एका मुलाने त्याला अपेंडिक्स पोट दुखायला लागलं म्हणून त्यांनी यूट्यूबवर अपेंडिक्सचं ऑपरेशन कसं करायचं हे बघितलं आणि स्वतःच मेडिकल दुकानामध्ये गेला आणि मेडिकल दुकानामध्ये जाऊन त्यांनी ब्लेड वगैरे सगळं आणलं, साहित्य आणलं आणि स्वतःचं पोट कापलं. आणि पोट कापल्यानंतर त्याला वाटलं की झालंय ऑपरेशन आणि त्यानंतर त्यांनी सुई दोऱ्याने सगळं शिवून टाकलं. आणि त्यानंतर संध्याकाळी 5-6 तासानंतर त्याचं पोट प्रचंड दुखायला लागलं आणि त्यानंतर त्याला त्याचे शेजारी, तो ओरडत रस्त्यावर बाहेर आल्यावर शेजारी आले आणि त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी छोट्या डॉक्टरांकडे गेलं तर छोट्या डॉक्टरांनी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी त्याला पाठवून दिलं. आणि याच्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या आणि त्यातनं तो बरा व्हायला बराच वेळ गेला. ऍक्च्युअल गंमत अशी आहे की ही आत्ताची जी जनरेशन किंवा खूप जणांना वाटतं की मी ऑनलाईन सगळ्या गोष्टी शिकून सगळं करू शकतो, किंवा काही जणांना वाटतं की AI आलंय आणि AI आल्यामुळं आता सगळे बरेचसे व्यवसाय बंद होतील किंवा बऱ्याचशा व्यवसायांना अडचणी निर्माण होतील. एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवा की माणसाची गरज कधीच संपणार नाही. AI येऊ, नाहीतर ऑनलाईन यूट्यूब असू, नाहीतर काही असू. त्यामुळं हे नीट लक्षात ठेवलं पाहिजे. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच वेळा बरेच जण म्हणतात की मी ऑनलाईनवर कोणते स्टॉक्स घ्यायचे, कोणते म्युच्युअल फंड घ्यायचे हे सगळं बघून मी माझं स्वतःची इन्व्हेस्टमेंट करू शकतो. 100% बरोबर आहे, करू शकतो. पण ती छोट्या गोष्टीसाठी एक वेळ मी म्हणेल थोडीशी ठीक पण आहे, पण तुमच्या आयुष्याच्या पूर्ण शेवटासाठी लागणाऱ्या गोष्टीसाठी मात्र ही गोष्ट करणं प्रचंड धोक्याचं आणि अडचणीचं होऊ शकतं, जसं त्या अपेंडिक्स स्वतःच केलेल्या ऑपरेशन केलेल्या व्यक्तीसारखं. त्यामुळं नेहमीच एक गुरु तुम्हाला हवा आहे आणि प्रत्येक फील्डमध्ये हवा आहे. डॉक्टरकीमध्ये सुद्धा स्वतःच्या आजारपणामध्ये एक डॉक्टर हवा आहे, फायनान्समध्ये सुद्धा एक डॉक्टर हवा आहे की जो तुम्हाला योग्य पद्धतीने गाईड करेल. कारण त्याचा एक्सपिरियन्स हा काही नुसता यूट्यूब बघून झालेला नसतो, तर त्याने त्याच्या आयुष्यातली 5 ते 7 वर्ष त्याचं शिक्षण घेण्यासाठी खर्ची घालवलेली असतात आणि त्याच्या रिलेटेड सगळं इत्यंभूत ज्ञान घेतलेलं असतं. त्यामुळे नक्कीच विचार करा. आणि SIP ऑनलाईन कुणाच्या मित्राच्या IQ म्हणण्यानी, युट्यूबरच्या म्हणण्यानी, कोणत्या इन्फ्लुएन्सरच्या म्हणण्याने चालू करू नका. कारण तो जी काही माहिती देईल ते 5 मिनिटांमध्ये लोकांना फक्त अट्रॅक्ट करण्याची माहिती देईल. कारण पुढं काही तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे याला तो जबाबदार नसणार आहे. त्यामुळे नेहमीच तुमच्या जवळच्या माणसाकडे जाऊन, जवळच्या व्यक्तीकडे जाऊन तुमची फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटची जर्नी पूर्ण करा. थँक्यू.